उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा, विकास कामांची पाहणी करत वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतच्या सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा दौरा केला आहे। शहरातील 3 हत्ती चौक परिसरात प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करून वाहतूक कोंडी सोडवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले। नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केलं। अजित पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वनविभाग, बिरोबा मंदिर परिसर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ग्रंथालय इमारत, उपजिल्हा कारागृह इमारत आणि श्रीमंत बाबूजी नाईकवाडा परिसरातील सुरू असणाऱ्या सार्वजनिक विकास कामांची पाहणी केली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपवन संरक्षक महादेव मोहिते, महावितरणाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर आदी उपस्थित होते। यावेळी ते म्हणाले, 3 हत्ती चौकात वाहतूक सोडवण्यासाठी नागरिकांसाठी दिशादर्शक फलक लावावेत, चौकात पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, वाहतुकीला अडथळे निर्माण करणाऱ्या बाबी त्वरित हलवण्यात याव्यात आणि परिसरात अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी। अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितले की बारामती परिसरातील सुरू असणारी विविध सार्वजनिक विकास कामे दर्जेदार पद्धतीची आणि गतीने पूर्ण करावीत। यापूर्वी पूर्ण झालेली शासकीय इमारती स्वच्छ राहतील आणि परिसरात अतिक्रमण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। कन्हेरी वनविभागात हवामानानुरूप वाढणाऱ्या सावली देणाऱ्या प्रजातींचं वृक्षारोपण करा आणि ती झाडे जगली पाहिजेत याबाबत दक्षता घ्यावी। तलावातील पाणी आणि परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी। लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना चढ उतार करण्यासाठी सोयीस्कर पायऱ्या, बैठक व्यवस्था करावी, परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत। आता झाल्यानंतर तसा बघितलं तर पहिलाच माझा जिल्ह्याचा दौरा आहे, म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेले मागच्याही टर्म मध्ये आम्ही अनेक कामं मार्गी लावण्याचा करता प्रयत्न केला, परंतु मध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये त्याला जरा ब्रेक मिळालेला होता। पुन्हा इथले मेट्रोच्या संदर्भातली कामं असतील, इथल्या रिंग रोडच्या संदर्भातली कामं असतील, इथलं ट्रॅफिकचा समस्या आपल्या पुणेकरांना फार भेडसावायला लागलेली आहे। त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी ठरवलं की 15 दिवसांनी ते म्हणले थोडासा वेळ द्या, 15 दिवसांनी एक मीटिंग लावा। त्या मीटिंग मध्ये कोण कोण पोलीस खाता असेल, पीएमसी, पीसीएमसी वगैरे सगळ्यांना बोलून विभागीय आयुक्त, कलेक्टर, ट्रॅफिकचे प्रमुख असे सगळ्यांना बोलून त्याच्यातनं मार्ग काढायचा। बरेचसे लोकप्रतिनिधी पण भेटायला आलेले होते, त्यांचे पण काही प्रश्न होते। अशा काहींचे पीएमआरडीसी होते, काहींचे पीएमसीचे होते, काहींचे पीसीएमसीचे होते, काहींचे विभागीय आयुक्तांची होते। कलेक्टरचा चार्ज सध्या आज त्यांच्या मुलीचं रिसेप्शन आहे, काल का काहीतरी लग्न झालंय, त्याच्यावर सध्या संतोष चव्हाणांच्याकडे चार्ज आहे। म्हणून या सगळ्याच सहकार्यांशी चर्चा केली आणि आता सारथीला जरा चाललोय, कारण सारथीच्या बद्दल पण काही त्यांचे प्रश्न आहेत, ते मला समजून घ्यायचे। ते आमच्या नियोजनच्या अंडर येतं सारथी, त्याकरता ते समजून घ्यायला चाललोय। आणि त्याच्यानंतर तुळापूरला पण जाणार आहे, त्यानंतर विजयस्तंभ तिथं पण उद्याच्या 1 तारखेला गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होते। जेव्हा संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या बद्दल मागे स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिपूजन केलं होतं, आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री त्याला हजर होतो। याही कामाला थोडीशी आम्हाला गती द्यायची, चालना द्यायची। तिथं केमचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे, पण विभागीय आयुक्त आता म्हणले की दादा माझी केम हॉस्पिटलची जागेचा बद्दलचा, तर तो प्रश्न आम्ही त्याच्यातनं मार्गी काढू। म्हणजे मला आयुक्त म्हणले की त्याची चर्चा झाली, ते म्हणले की ठीक आहे आम्ही तिथून जायला तयार आहे, परंतु आम्हाला पर्यायी जागा जर दिली तर आम्ही पर्यायी जागेमध्ये शिफ्ट होऊ। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती।